पंकजाताईंना का शिट्टीची बाग फुलवायची ते पक्षाने ठरवावं ना, आम्ही कोण ठरवणार. तुम्ही एवढ्या आवेशाने मुद्दा मांडताय, म्हणजे आज शरद पवारांनी एक पत्र लिहिलंय देवेंद्र फडणवीसांना की जे लोकप्रतिनिधी, तुम्ही पण लोकप्रतिनिधी आहात, हो, जे लोकप्रतिनिधी हा मुद्दा मांडतायत त्यांना सुरक्षा दिली जावी, त्यांचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं. झालं बरं वाईट तर बघून घेतील, काय त्याला आहेत ना मुख्यमंत्री आमच्या पाठीमागं बघायला, आमच्या लेकरा बाळांना काहीतरी 10-5 रुपये देतील. 10-1 लाख रुपयाची जशी मदत यांना केली संतोषच्या, आजपर्यंत कधी केली नव्हती. मुख्यमंत्र्यांनी माझ्याच मान्यावर केलेली की याला 10 लाख रुपयाची मदत केली पाहिजे. माझ्या भाषणात ते मोको लावला पाहिजे, मोका लावला पाहिजे, 302 लाखला गेला पाहिजे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये हे केलं पाहिजे. हे सगळ्या मागण्या मी केल्या आणि सगळ्याच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर. आमच्यापैकी कोणाचं बरं वाईट झालं तर मुख्यमंत्री आहेत ना बघायला. तुम्हाला आल्या जसं अंजली दमन यांना तुम्हाला येतात काय धमक्या? आल्या ना धमक्या. मला आज एक मेसेज आलाय. काय आला मेसेज? तो सांगण्यासारखा सुद्धा नाही, खाजगीत दाखवतो तुम्हाला. शिवाय टिंब मध्ये दम आहे का, आमका आहे का, असे शिवाय कुटुंबियांना धमक्याचं असं काय देतात ते यांचे कार्यकर्ते आहेत ना. तुम्ही म्हणजे आमचं म्हणतात अनेक जण की सध्या खूप बोलतायत वगैरे, पण तुमच्या 2-3 बोलतायत म्हणजे तुम्ही मुद्दे नाही. हे बघा, संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये मी बोलावणं थांबवणार नाही. तुम्ही बोलतात नंतर तुम्ही माफी मागतात. मी माफी कोणती मागितली? तुम्ही दादांबद्दल बोललात, दादांची अभिनेतीचा विषय, दादांबद्दल एक मिनिट ऐका, माफी कोणती मागितली मी? अरे तुरे शब्द गेला त्याची माफी मागितली. अरे तुरे, ठीक आहे. हे बघा, थोरला भाऊ असला तरी धाकटा भाऊ कधी कधी अरे तुरे बोलतो, मी बोललो. आणि अजितदादांच्या बद्दल अरे तुरे बोलण्यात एक प्रेम आहे, त्याचं कारण आहे. त्यांच्यासाठी पण मी फारच खस्ता खाल्लेले आहेत, दगड खाल्लेले आहेत. हेच भाजप म्हणजे मुंडे साहेबाचं आणि आमचं राजकारण त्यावेळेस होतं. परंतु मुंडे साहेबांनी असं नाही केलं कधी, जरी आम्ही एकमेकाच्या विरोधात होतो पण तरी बी इतक्या खालची पातळी नव्हती गाठली. निडी पॉलिटिक्स होतं त्यांचं, ग्रीडी पॉलिटिक्स. आणि तुमच्यावर माफी दुसरं कोणतं? तुमच्याबद्दल दुसरी माफी अभिनेत्री ताई, हे विषय मला तुम्ही म्हणता विषय डायव्हर्ट होईल, तुम्ही त्यातनं विषय काढला, त्यातनं तुम्ही परत डायव्हर्ट विषय होऊ नये म्हणून बोलतात, तुम्हाला परत त्याच्यावर माफी मागावी लागते. मी अजिबात माफी मागितलेली नाही. मी कोणती माफी म्हणजे दिलगिरी व्यक्त केली कोणती प्राजक्ताताईंच्या बद्दल. ठीक आहे. ते महिलांच्याकडे निघालं, फोकस संतोष देशमुखकडून दुसरीकडे जाऊ नये म्हणून मी जे आहे ते त्याची क्षमा मागितली. महिलांच्या बद्दल नको बाबा बोलायला जाऊ. तुमच्यावर आरोप होता आणि पंकजा माझ्यावरती जे आरोप होतात मला काय काही नाव कोण पुण्यातले धायवळ म्हणून गुंड आहेत, त्यांच्यासोबत तुमचे काय फोटो येतात, तुमच्या संबंधांचे आहेत. बिट्ट्या गायकवाड म्हणून एक प्रकरणात तुमचं नाव माझ्या समोर आलं, हे सगळं तुमच्यावरती येतात. तर म्हणतं की जे आरोप करताना मग स्वतः धस किती. हे बघा, बिट्ट्याच्या बाबतीमध्ये जे प्रकरण घडलेलं होतं ते प्रकरण संपलेले फार दिवस झाले. मी लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यावेळेच हे प्रकरण आहे, 2014च्या पूर्वी. त्याच्यात कुठेही माझं नाव आलं नाही, त्याच्यात काही नाही. तोही विंड पॉवरच्या संदर्भातलंच प्रकरण होतं. त्याच्या बाबतीमध्ये नाही, विंड पॉवरचं प्रकरण ते त्या तत्कालीन एसपीने सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये आरोपी अटक झाले, आरोपी निर्दोष सुटले, सगळं जिकडं तिकडं झालं. माझं नाव कुठं संबंध नाही, काय नाही, तरी बी तुम्ही माझा संबंध जोडला. तो एक प्रश्न मिटला. दुसरं कोणतं प्रकरण म्हणले तुम्ही? तुमचे एक धायवळ म्हणून गुंडासोबत धायवळ जे गुंड आहेत माझे, मी आज दुपारीच त्याचा खुलासा केलाय. माझे दोन्ही नंबर घ्या, मोबाईल नंबर. दोन्ही मोबाईल मध्ये कधी इनकमिंग आणि आउट गोईंग जर असेल तर माझ्या विरोधकांनी शोधावी आणि ती आणून जाहीर करावी. ते त्यांचे नातेवाईक आहेत कोणीतरी आमच्या इथलं पिसाळ म्हणून, त्यांच्या कुटुंबियापैकी लग्न होतं म्हणून ते आले माझ्या बरोबर, तिथं फोटो काढला. दुसरी एक वेळा माझे आणि त्यांची माझ्या मुलाचा मित्र आहे इंदापूर तालुक्यामधला, त्याचे ते काय दहीहंडीचा कार्यक्रम होता, तिथं गेलतो मी, गेलो तिथं ते पण आलेले होते. तिथं एक भेट झाली. आणि एक लग्न खर्ड्याचं सीतारामगड आहे तिथं एक झाली, तिथं फोटो निघाले. माझ्या बरोबरच निलेश गायवळच्या फोटो राम शिंदे साहेबाबरोबर आहेत, ते त्यांच्या मतदारसंघातले आहेत. माझ्या ऍडजस्टंट मतदारसंघ आहे. त्यांचे रोहित पवारांबरोबर फोटो असतील, त्यांचे
एकनाथराव शिंदे साहेबाबरोबर फोटो आहेत वर्षावरती. पुण्यामधल्या काही लोकांच्या बरोबर फोटो आहेत. माझं अर्थार्थी काही